पाहुयात विस्तृत बातम्या. सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून केदार खाडीलकर, डॉक्टर पंकज म्हेत्रे, विश्वजित पाटील, दरिबा बंडकर यांना, तर काँग्रेसकडून अमित शहा, सागर बिरनाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली आहे. निवडीनंतर नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी देण्यात आलेल्या अशोक मासाळे यांच्या नावाला त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक करण जामदार यांनी आक्षेप घेतलेला. प्रदेशाकडून या नावांना विरोध असल्याचे सांगत नावे प्रलंबित ठेवण्याची मागणी केली. पण महापौर सूर्यवंशी यांनी त्यांची मागणी फेटाळत सावंत व मासाळे यांची नावे जाहीर केली. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त संजिता मोहपात्रा, नगरसचिव सहदेव कवडे, सर्व गटनेते, नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख उपस्थित होते. महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडल्या होत्या. महापालिकेत भाजपचे 39, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 16, शिवसेना 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष 3 नगरसेवक आहेत. संख्याबळानुसार भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 2 तर काँग्रेसला 2 स्वीकृत नगरसेवक निवडीचा कोटा होता. यासाठी यंदा तिन्ही पक्षाकडे विक्रमी अर्ज दाखल झाले होते. भाजपकडून 29, काँग्रेस 22 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे 17 जणांचे अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी करण्यात आली. सभेला सुरुवात होताच तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी स्वीकृत सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर धीरज सूर्यवंशी व आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्याकडे सुपूर्द केली. महापौर सूर्यवंशी यांनी पाकिटातील नावे वाचून दाखवली. भाजपकडून केदार खाडीलकर, डॉक्टर पंकज म्हेत्रे, विश्वजित पाटील, दरिबा बंडकर यांना, तर काँग्रेसकडून अमित शहा, सागर बिरनाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आल्याचे जाहीर केले. निवडीनंतर स्वीकृत सदस्यांच्या समर्थकांनी मनपा मुख्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली.